मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. चोपडा तालुक्यात काल दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरू होता. ढगाळ वातावरणही होतं. रात्री आकाशात विजा चमकू लागल्यावर तालुक्यात काही भागात रिपरिप पावसाने हजेरी लावली, तर पहाटे सर्वत्र धुरीची चादर पसरली. कुर्लाची बेस्ट अपघात घटना ताजी असताना घाटकोपरमध्ये देखील एक टेम्पो चालकाने भाजी मार्केटमध्ये गाडी घुसून 5 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. घाटकोपरच्या चिराग नगर मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत प्रीती रितेश पटेल या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, तर रेशमा शेख, मारुफा शेख, तोफा शेख आणि मोहरम अली अब्दुल रहीम शेख हे पादचारी जखमी आहेत. या प्रकरणी चालक उत्तम बबन खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घाटकोपर चिरागनगर येथे आज संध्याकाळी 7:30च्या दरम्यान जे आहे एक छोटा टेम्पो जो चालकाचं नियंत्रण हरवल्यामुळे जे आहे की एक अपघात घडलेला आहे. यामध्ये एक महिला मयत झालेली आहे आणि 4 ज्या आहेत महिला ज्या आहेत इंजर्ड आहेत. इंजर्डची जी तब्येत आउट ऑफ डेंजर आहे आणि होपफुली त्यांना डिस्चार्ज वगैरे मिळून जायला आहे. सदरचा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर आणि वाहन आपल्या ताब्यात आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सर, ड्रायव्हरने काही नशापान वगैरे केलं होतं का, किंवा त्याला फिट आल्याचं सांगितलं जातं, नेमकं काय आहे? प्रायमरी माहिती त्याला फिटचा त्रास आहे आणि तो फिटचा कदाचित त्या अटॅकमुळे तो त्याचं निदान चुकलेलं असावं असं प्रायमरी माहिती आहे. संक्रांत दिन अवघ्या काही दिवसावर आला असताना पतंग आणि मांजा विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र बंदी असलेला नायलॉन मांजा आताही विक्री होत असल्यामुळे दुखापत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी आज 6,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी दिली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज असताना ड्रग्ज आणि रेव पार्टीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. मुंबई आणि नवी मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. पनवेल उरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फार्म हाऊसवर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक पर्यटक दाखल होतात. मात्र या पर्यटकांकडून कोणत्याही नियमाचं उल्लंघन होऊ नये, ड्रग्जचे सेवन होऊ नये, ड्रग्जची विक्री होऊ नये, रेव पार्टीचे आयोजन होऊ नये म्हणून नवी मुंबई पोलीस सज्ज झाले असून साध्या गणवेशातील पोलीस गस्त घालणार आहे. जर अशा कोणत्याही अनुसूचित प्रकार समोर आलास तर नवी मुंबई पोलीस संबंधित नागरिकांवर गुन्हे दाखल करणार आहेत. के इलाके में होते हैं, तो इन सभी जगह पे जो भी सेलिब्रेशंस होते हैं वो सुरक्षित तरीके से हो. सभी नागरिकों को एक सुरक्षित वातावरण प्रोवाइड करने के लिए नवी मुंबई पुलिस भी तैयार हो गई है. खास करके जो महिला वर्ग है, बच्चे हैं, उनको भी एक सुरक्षित वातावरण मिले ताकि वो भी नए साल का स्वागत धूमधाम से कर सके. इसलिए ऐसे सभी जगह पे नवी मुंबई पुलिस की तैनाती होगी, गश्त होगी इम्पोर्टेंट रोड्स के ऊपर, और जो इम्पोर्टेंट जंक्शंस है वहाँ पर फिक्स पॉइंट्स भी रहेंगे. हमारी सभी से अपील है कि आप अगर मद्य सेवन अगर करते हैं तो कृपया करके गाड़ी ना चलाएं, क्योंकि ड्रंक एंड ड्राइव के बहुत बड़े पैमाने पर हमारे चेक पॉइंट्स नाकाबंदीज रहेगी. तो आप खुद को भी सेफ रखें और बाकी रोड यूज़र्स को भी सेफ रखें. ॲट द सेम बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला मद्य पाजले आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर या मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्राने पीडितेवर अत्याचार केला. पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती 21 डिसेंबर रोजी बदलापूरच्या तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतलं आणि या तिघांनी मद्यपान केले. मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीवर नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिली. पीडित तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिला हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी तिने 23 डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या 12 तासात नराधम रिक्षाचालक पीडित मुलीच्या मैत्रिणीलाही खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.
चंद्रपूर येथील धनोजी कुणबी समाज मंदिराच्या वतीने चंद्रपूर येथे 3 दिवसीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार मंथन, सरपंच परिषद, उद्योजक मार्गदर्शन आणि वर-वधू परिचय मेळाव्यासह बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादित साहित्याचे प्रदर्शन राहणार आहे. या कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती फायद्याची कशी करता येईल यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. नंदुरबार येथे 28 डिसेंबरला फिरता नारळी कार्यक्रम व भव्य गोल रिंगण सोहळ्याचे आयोजन शहरातील जीटे पाटील महाविद्यालयात करण्यात आले आहे. शैदांची भूमी नंदननगरी ग्रामस्थ व हरिभक्त पारायण माऊली भजनी मंडळातर्फे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पदयात्रा सोहळा निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश येथील जवळपास 40,000 भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरुक सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरुक तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।